तर आम्हाला अचानकच असं वाटलं की घरी जावं म्हणून गावाकडे. तर आता हा पूल बघून संभाजीनगरच्या लोकांना तर कळालंच असेल की आम्ही कोणत्या रस्त्याने जातो आहे म्हणून. मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा कुठला पूल आहे. तर आम्हाला घरी येत्या मस्त संध्याकाळ झाली होती आणि इथं सनसेट होत होता. तर मी तोच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत होते, पण तो काही व्यवस्थित कॅप्चर होत नव्हता. तर आता पांदिने वगैरे असा रस्ता क्रॉस करत आम्ही घरी आलेलो होतो आणि गावाकडे ना खूप पाऊस झाला होता. त्याच्यामुळे झाडं पण खूप पडलेली होती. म्हणजे रस्त्याच्या मध्येच झाडं वगैरे पडलेली होते आणि मी तेच दाखवायचा प्रयत्न करत होते तुम्हाला. आम्हाला येता संध्याकाळ झाली होती आणि घरी आणायला पिल्लू झोपलेली होती. तर पप्पा तिला घ्यायला आले. मी तिला पप्पांकडे दिले आणि बाकीच्या बॅग वगैरे काढायला लागले मी. मला त्या बॅग वगैरे काढून घरात घेऊन जायच्या होत्या आणि घरात येऊन पाहिलं. घरात पाय ठेवताच कळालं की घरात लाईटच नाही आहे. मग लाईट नव्हती तर मम्मीने लवकरच स्वयंपाक वगैरे करून घेतलेला होता. तरी ते सगळ्यांना शनिवार होता त्याच्यामुळं मग लवकरच स्वयंपाक झाला होता. वरण आणि पोळ्या केल्या होत्या मम्मीने. लाईट नव्हतं त्याच्यामुळं पण लवकर स्वयंपाक करून घेतला आणि आम्ही येताना ना शेव वगैरे घेऊन आलेलो होतो. तर आता मला ह्या शेवीची पॅकेट तर मला एवढी जास्त आवडली होती. असं ट्रायंगल शेपमध्ये पॅकिंग केलेली होती आणि आपण तिला असं ठेवू पण शकत होतो. आता हे जे झाड दाखवते ना मी तुम्हाला, आमच्या घरासमोरचंच कढीपत्त्याचं झाड आहे. तर ते ना पडलं होतं. इतकं वारं चालू होतं की ते झाड पण पडून गेलं आणि काही दिसत पण नव्हतं. पण मग म्हटलं एकदा संध्याकाळचं वातावरण आहे तर तुम्हाला मस्त दाखवावं. आता इथे मस्त संध्याकाळ वगैरे झालेली होती. त्यानंतर मग जेवायला घ्यायचं होतं लगेच. मग मम्मीने म्हटलं की घरात गरम होतं आहे त्याच्यामुळं आपण वरती जाऊ सगळे जेवायला. मग आम्ही टेरेसवर सगळे जेवायला घेऊन आलेलो होतो आणि त्याच्यात लाईट आली होती. तर आमची ना वाऱ्यामुळे ना नुसतं वायर हलत होतं लाईटीचं. मग ते लाईट पप्पाने ते फिक्स करायला गेले होते तिकडं आणि मग मी त्यांना सांगत होते की लाईट वगैरे आली का नाही आली. तुम्ही इकडे बघू शकता. आता घरी आली की पिल्लू ना माझ्यापेक्षा जास्त तिच्या आजी आजोबा पप्पाकडे जास्त असते. आता इथे मम्मी आणि तिचे पप्पा तिला इथं खेळवत होते. तोपर्यंत मी पप्पांना सांगत होती इथं लाईट वगैरे आली का नाही आली आणि तोपर्यंत इथे गच्चीवरनं पाणी साचलेलं होतं खूप सगळं. मग मी ना ते पाणी खेळून घेत होते कारण की मला असं पाणी खेळायला खूप जास्त आवडतं. मग मी ते पाणी पण खेळून घेतलं आणि सोबतच पप्पाला पण सांगत होते लाईट वगैरे आली का नाही आली. तर असं गावाकडे ना मस्ती करायला कोणाला आवडतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आमच्या टेरेसवर खूप पाणी साचलं होतं त्याच्यामुळे आम्ही ह्या टेरेसवर तर काही जेवू शकत नव्हतो. त्याच्यामुळे शेजारीच आमची पुढच्या 2 हॉल आहे. तर त्या हॉलच्या टेरेसवर आम्ही इथे जेवण वगैरे करत होतो. मग सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे केले. अंधार होता पण दिवस मावळला होता आणि थोडं उजेड होतं त्याच्यामुळं छान वाटत होतं जेवायला आणि पिल्लू पण मस्त खेळत होती इथं. तर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं. इथं वरण भात आणि शेव आणलेली होती ती आणि कैरी होती तोंडी लावायला मस्त सोबत. त्यानंतर इथे काकांनी ना हा डोरेमॉन जो आहे